www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. माध्यमातनं विशाल पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातनं. चला वडवली संघ टीम मीटिंग नको, क्षेत्रक्षण सजवायचं आपण. हायवे इनकडनं गोलंदाजी केली जाईल. विशाल डीजे सामना सुरू होता मैदानावरती. विशाल द बेस्ट बुद्ध टीम पॉवर प्लेचं पहिलं षट घेऊन होतं वडवली संघाच्या माध्यमातून. विशाल पाटील सेकंड वरती फलंदाज. कात्रप संघाचा एक स्ट्रायकर आणि विस्फोटक फलंदाज म्हणजेची ओळख आहे बदलापूर परिसरातील तो विकास मध्ये तुम्ही पाहू शकाल. विकास आणि प्रवीण ही सलामीची जोडी मैदानावरती तुम्ही पाहताय. कात्रप संघ जर सामना जिंकला तर चेतनदादा गीते यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज कात्रप संघाला दिलं जाईल. सातत्यानं पारितोषिकांची उधळण मागच्या दिवसापासून आम्ही पाहतोय आणि सातत्यानं प्रत्येक संघावरती प्रेम या स्पर्धेचे शिल्पकार चेतनदादा गीते यांच्या माध्यमातून दिलं जातं. गेम प्ले होतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकलं जाईल. विशाल पाटील सज्ज होत आहेत. त्यांना फेस करतील, संघर्ष करतील मैदानावरती फलंदाज विकास आणि प्रवीण. ओव्हर द विकेट पहिला चेंडू फुल टॉस आहे. अप्रतिम फटका क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला जज करतोय आकाश. एकाच मध्ये कव्हर करून फेकतोय. फेकी थोडीशी चुकीची. ते दोन्ही फलंदाज एकाच एंडला. एका फलंदाजाला मैदानावरती परतावं लागेल आणि फलंदाज बाद होतोय मैदानावरती. चुकीचा कॉल केला मी म्हणाल विकासनं आणि त्याच विकासला मैदानावरती मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. त्या ठिकाणी फक्त सिंगल होती. त्या ठिकाणी 2 धावांचा बनवण्याचा प्रयत्न केला परेश आणि फलंदाजाला परतावं लागलं. गरज होती का असा प्रश्न आता माझ्या संघनायकाच्या मदतीनं विचारला जातोय. फेकी थोडीशी खराब आली होती. मध्ये यष्टी रक्षकानं स्वतःचं टॅलेंट दाखवलं. बॅकअप केलं चेंडूला अरविंद पाटीलच्या माध्यमातून आणि फलंदाजाला मैदानावरती बाद व्हावं लागलं. तो प्रवीण आता मध्ये जड पावलांनी मैदानावरती परत विकास आता मध्ये प्रवीण आणि मिलिंद हे 2 फलंदाज आहेत मैदानावरती. या 2 फलंदाजांकडनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल ती म्हणजे या कात्रप संघाला. तसेच मिलिंदसाठी पारितोषिक येत आहे राज गीते यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. तसेच मंगेश म्हात्रे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपये. सातत्यानं पारितोषिकांची उधळण केली जाते. कारण बदलापूर परिसर सामाजिक क्षेत्र क्रीडा क्षेत्र आर्थिक क्षेत्र प्रत्येक गोष्टीमध्ये अतिशय विकसित शहर तुम्ही पाहताय आणि त्या सर्व व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रेम देण्याचा प्रयत्न आमच्या मान्यवरांच्या मदतीने केला जातोय. बीट होतं मैदानावरती डाव्या हाताचा फलंदाज जो 1 डाऊनसाठी आला मिलिंद ज्याच्यासाठी पारितोषिक लावलाय राज गीते यांच्या माध्यमातून. प्रत्येकी षटकाराला 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. तर डाव्या हाताचे फलंदाज परेश क्रिकेटमध्ये सातत्यानं विस्फोटक असतात. कारण एक फलंदाज आहेत नवी मुंबईतील तुर्बे संघातील भूषण पाटील. एक खेळाडू SP दादर संघाचा भूषण. त्यानंतर सुमित डेकळे. त्यानंतर बदलापूरचा खेळाडू जोवेलीचा करण धुळे. अतिशय चांगला झेल विकासच्या माध्यमातून फलंदाज बाद होतो मैदानावरती. अजून एक यश गोलंदाज विशाल पाटीलला. दुसरा झटका कात्रप संघाला. थँक्यू डीजे.
दुसरं यश मिळतं मैदानावरती. गोलंदाज विशालला पहिलं यश सांघिक रूपाने लाभलं होतं, कारण धावचीत झाले होते पहिल्या चेंडूवरती विकास, त्यानंतर बाद झाले मैदानावरती. मैदान सोडावं लागतं आता डाव्यात त्याच्या फलंदाज मिलिंदला, आणि नवीन फलंदाज येतोय 4थ्या क्रमांकावरती अक्षय. वन ऑफ द मोस्ट डॉमिनेटर प्लेयर, वन ऑफ द मोस्ट ग्रेट इनिंग, ज्याच्या माध्यमातून आपण मागचे 2 सामने पाहिले, आणि एक विस्फोटक फलंदाज मैदानावरती येतोय, तो म्हणजे या कात्रप संघातील स्ट्रायकर फलंदाज अक्षय. बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये ज्यानं मॅन ऑफ द मॅच हे अवॉर्ड पटकावलं, तो अक्षय मैदानावरती येतोय. गोलंदाज सज्ज होते मैदानावरती विशाल पाटील. स्ट्रायकरवरती फलंदाज आहे, सलामीसाठी आलेले दोन्ही फलंदाज मध्यातनं आपण पाहू शकाल परतलेत. मात्र अजूनपर्यंत प्रवीण आहे, हा चेंडू सॉफ्टहँडनं खेळतो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फक्त सिंगल लाभेल, आणि धावसंख्या सिंगलने पुढे सरकतीये. अकाउंट ओपन करतो फलंदाज 4थ्या क्रमांकाचा अक्षय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय नाजूक स्थिती परिस्थिती पाहायला मिळतीये, कारण समोर चेंज द गेम वडवली सारखा एक बलाढ्य संघ आहे, आणि त्या संघाला रोखायचं असेल तर कमीत कमी 60 ते 65 धावा सेट कराव्या लागतील, कारण वडवली संघाची फलंदाजी खूप खोलवर आहे. हा चेंडू अतिशय चांगला आहे मैदानावरती. ब्लॉकलमध्ये चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. विकास चेंडूवरती दोन्ही फलंदाज एकाच एंडला आले होते. चांगला कॉल केलाय त्या ठिकाणी मी म्हणाल प्रवीणच्या माध्यमातून, आणि तोपर्यंत कुठे का होईना जे संकट आलं होतं ते संकट बाजूला सारलंय मैदानावरती. या ठिकाणी कात्रप संघानं 5 चेंडूंचा खेळ मदती पूर्ण झालाय. धापलकावरती धावा फक्त आणि फक्त 3, आणि 2 फलंदाज मैदानावरती बाद झालेत, ते म्हणजे विकास बाद झालेत, त्यानंतर मिलिंद बाद झालेत, आणि प्रवीण आणि अक्षय हे 2 फलंदाज मदती तुम्ही पाहू शकाल. आशा आणि अपेक्षा असतील फलंदाज अक्षयकडनं. हा चेंडू अक्षयसाठी हळुवार पद्धतीनं खोदून काढतोय. दुसऱ्या धावेचा मानस क्षेत्ररक्षक आले होते वेगानं, कल्पेश आले होते चेंडूवरती. मात्र जोपर्यंत कल्पेश चेंडूला उचलतील तोपर्यंत थोडासा वेळ घेतला कल्पेशनं, आणि 2 धावेच्या मस्तीनं पॉवर प्लेचं पहिलं षटक मदती कंप्लीट झालंय. आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी सादर करत असताना फक्त 5 धावा आणि 2 फलंदाज मदती बाद झालेत. या कात्रप संघाचे थोडासा संकटामध्ये सापडल्या मैदानावरती, तो म्हणजे हा गावदेवी कात्रप संघ. डीजे लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं. गौरव सावंत असतील, त्यानंतर त्यांचे कॅमेरामॅन विघ्नेश धुळे, अतिशय चांगलं योगदान या स्पर्धेसाठी सातत्यानं त्यांच्यामध्ये दिलं जात आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज कमलेश पाटील. एक जबरदस्त वेगवान गोलंदाज म्हणून ज्यानं मागचे 2 सामने परिचय दिलाय, आणि आपल्या स्वतःच्या संघासाठी अतिशय चांगली कामगिरी साकारत असताना मैदानावरती कमलेशनं 2 सामने मैदान गाजवलाय. यावेळी सुद्धा मैदान गाजवण्याचं स्वप्न मनी बाळगून सज्ज होते कमलेश पाटील. पहिल्या षटकामध्ये विशालला मदती चांगली कामगिरी केली आहे, ज्यानं पूर्णपणे छाप सोडली, फलंदाजांची नांगी मोडली मदती विशाल पाटील, आणि फक्त 5 धावा आणि 2 फलंदाजांना बाद केला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमलेश सारखा एक वेगवान गोलंदाज येतोय, मग पूर्णपणे जिम्मेदारी आली आहे मी मला फलंदाज अक्षयच्या खांद्यावरती. ज्या फलंदाजामध्ये क्षमता आहे त्या फलंदाजाकडे अपेक्षा असतील मैदानावरती. या ठिकाणी कात्रप संघाच्या पाठराख्यांना कमलेश सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू फुल टॉस आहे, मात्र चेंडू व्यवस्थित बॅटवरती आला नाही आहे. फुल टॉस चेंडू म्हणजे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये लॉलीपॉप चेंडूच्या ज्याला म्हटलं जातं, मात्र त्याचा फायदा मैदानावरती उचलता येत नाही आहे, आणि फक्त 1 धाव मिळते फलंदाजाला, आणि एका धावेने कात्रप संघ पोहोचतोय. नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय हा कात्रप संघ. धापलकावरती धावा फक्त आणि फक्त 6, कारण सलामीचे फलंदाज विकास स्वस्तात बाद झाले, त्यानंतर स्वस्तात बाद झाले मिलिंद, त्यामुळे दडपणाखाली आलाय आणि डॉमिनेट केले गोलंदाज आणि कात्रप संघाला. हा चेंडू शॉपल झाले, लास्ट मोमेंटला गॅप मध्ये खेळलेत, फक्त फ्लिक केल्या चेंडूला. विराट कोहलीची आठवण करून देतो. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक होते राहुल, तोपर्यंत फक्त 2 धावा मिळतील. 3ऱ्या धावेचा प्रयत्न करतो, 3 धावा मिळतात, आणि 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकतीये. धापलकावरती धाव आहे तर 3 धावेच्या मदतीने तुम्ही बघू शकाल 9,
अतिशय चांगला प्रयत्न केला जातो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि सातत्याने एक एक धाव रोखण्यासाठी अतोनात परिश्रम या ठिकाणी केले जातात मैदानावरती या चेंज द गेम वडवली संघाच्या माध्यमातून. कमलेशनं हा चेंडू मध्ये थोडासा खराब फेकला होता, चेंडू थोडासा स्लोवर होता, लेन चेंडूची थोडीशी आखूड होती आणि त्याचाच फायदा उचलला होता मैदानावरती फलंदाज अक्षयनं. अक्षय एक परिपक्व फलंदाज आहे, त्या फलंदाजाला थांबवावं लागेल गोलंदाजांना. हा चेंडू अतिशय चांगला होता, गुडलेन्स पडवाने चेंडूला बाउन्स देतोय. वन्स अगेन तो क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तोपर्यंत फक्त सिंगल लाभेल. सातत्यानं सिंगल डबल मैदानावरती धावेंचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एका धावेने धावसंख्या डबल डिजिट मध्ये येते. धावपलकावरती धावा 1-0, 10 धावा धावपलकावरती तुम्ही पाहू शकाल. तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये मध्ये कोणताही मोठा फटका आला नाहीये परेश, हे दुर्दैव म्हणावं लागेल कात्रप संघाचं, कारण पॉवर प्लेमध्ये धावा येणं खूप गरजेचं असतं. नक्कीच थोडासा हवेचा प्रवाह मैदानावरती जास्त आहे आणि थोडीशी जी थोडीशी जी माती उडती हवेच्या प्रवाहामुळे ती माती खेळाडूला थोडासा त्रास देते, थोडासा डिस्टर्ब होतो खेळाडू आणि नव्या जोमानामध्ये ती सुरुवात करावी लागती. स्ट्रायकर फलंदाज अक्षयकडनं अपेक्षा असतील, पाहिजे त्या कितपत पूर्ण केल्या जात आहेत. हा चेंडू अक्षयसाठी सातत्यानं सेफमध्ये खेळले जात आहेत. अक्षयला माहिती आहे गोलंदाज कमलेश खूप चांगला आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं ही ओळख आहे मोठ्या खेळाडूची आणि तीच ओळख सादर केली जाते मैदानावरती अक्षयच्या माध्यमातून. कमलेशचा जर विचार केला तर आतापर्यंत कमलेश थोडेसे महागडे ठरलेत, कारण 4 चेंडूवरती तब्बल 7 धावा कमलेशच्या षटकामध्ये येत आहेत. त्यामुळे कुठे का होईना एखादा निर्धाव चेंडू फेकण्याचं स्वप्न असेल गोलंदाज कमलेशचं, म्हणजे त्याला फाईट देतोय एक दादा फलंदाज अक्षय. हा चेंडू अतिशय चांगला आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू तुम्ही पाहू शकाल. अतिशय चांगला प्रयत्न केले जातात. ज्या संघाचा ऑस्ट्रेलियन संघ म्हणून आम्ही परिचय देतो, कारण सातत्यानं जिद्दीनं किल्ला लढवला जातो या वडवली संघाच्या माध्यमातून आणि तसं वडवली संघ फाईट देत असताना एक एक धाव रोखण्याचा प्रयत्न करतोय मैदानावरती या कात्रप सारख्या बलाढ्य संघासमोर. वडवली संघाची ताकद आहे त्यांचं टीम स्पिरिट, वडवली संघाची ताकद आहे त्यांची एकता, वडवली संघाची ताकद आहे त्यांची जिद्द, वडवली संघाची ताकद आहे त्यांची चिकाडी, शौर्य, पराक्रम, धाडस आणि सातत्यानं सर्व गुण संपन्न म्हणजे ओळख आहे ज्या संघाची. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये असेल, रायगडामध्ये असेल आणि बदलापूर परिसरात असेल तो वडवली संघ. हा चेंडू मोठा फटका अप्रतिम शॉट मध्ये दाखवतोय, मनगडी ताकदीचा पुरेपूर वापर, चेंडू मिड विकेट सीम अपार, दणदणीत स्ट्रोक, षटकार. DJ थँक्यू डीजे. 2 षटकांचा वाजवी खेळ पूर्ण झालाय. थपलकपवरती धावा आता चांगल्या स्थितीमध्ये येतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा होत्या आणि कमलेशनं तब्बल 14 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात आणि एकही सफलता कमलेशला लाभत नाहीये आणि याचंच कारण मैदानावरती 2 षटकामध्ये 19 धावेची मजल मारली आहे, ती म्हणजे गावदेवी कात्रप संघानं. मागच्या सामन्याचा जर विचार केला असेल परेश, तर मागच्या सामन्यामध्ये जर आता कंपॅरिझन केलं आपण या कात्रप संघाला, तर त्यावेळी सुद्धा 3 षटकामध्ये खूप नाजूक स्थिती मध्ये होता कात्रप संघ. म्हणजे शेवटच्या मुमेंटला जी वादळी फलंदाजी केली होती ती म्हणजे फलंदाज मयूरनं, त्यानंतर सुमितनं जी भागीदारी केली, त्यानंतर स्लॉगरच्या 2 षटकामध्ये अटॅक कात्रप संघानं केला आणि 61 धावा सेट केल्या होत्या. म्हणजे कात्रप संघाच्या खेळीचा जर परिश्रम अभ्यास केला तर 3 षटकामध्ये डिफेन्सिव्ह क्रिकेट कात्रप संघाच्या मध्ये सिंगल डबलनं 30 ते 32 धावा सेट केल्या जातात आणि स्लॉगरच्या 2 षटकामध्ये विस्फोटक फलंदाजी या संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे किती गेम प्लॅन आणि किती रणनीती बनवून ह्या विजयाची स्वप्न मनी बाळगून हा कात्रप संघ उतरतोय याचा विचार मध्ये आमचा प्रेक्षक वर्ग करत असेल. म्हणजे त्यांना फाईट देतोय ज्या संघानं सातत्यानं चॅम्पियन बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलंय, सातत्यानं झोपताना रात्री ज्या संघाला क्रिकेटचं वेळ आहे आणि ज्या संघानं सातत्यानं जिंकण्याची स्वप्न पाहिली आहेत त्या संघासमोर कितपत फाईट देईल हा गावदेवी कात्रप संघ याचा विचार केला जातो कात्रप संघाच्या पाठराख्यांच्या माध्यमातून. स्कोर मोज ऑन आफ्टर 2 ओव्हर्स 19 धावा आता मध्ये गोलंदाजीसाठी येतोय. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पहिल्या सामन्याचा विशाल येत आहेत सेकंड स्पेल मध्ये. असं वाटलं तर अरविंद पाटीलचा वापर केला जातोय. मध्ये अरविंद पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो, चेंडू बाउन्स झाला पडल्यानंतर आता मात्र तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी बनवली जाईल, कारण नशीब साथ देतोय मैदानावरती, कारण स्वतःचं होम ग्राउंड आहे कात्रप संघाचं आणि तो मैदान आणि ही खेळपट्टी कात्रप संघावरती असलेलं प्रेम ती दाखवतीये आणि वडवली संघाला चकवा या ठिकाणी दिला जातो चेंडूच्या माध्यमातून आणि ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी 3 धावा एकवटल्या जात आहेत. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल धापलकावरती धावा 22 22 धावा धापलकावरती. अजूनपर्यंत अक्षयची विकेट मैदानावरती आहे. अक्षयच्या ज्या फलंदाजीचा आपण विचार केला तर अक्षयनं मध्ये 6 चेंडूंचा सामना केलाय आणि अक्षयनं तब्बल मध्ये 12 धावेचं योगदान या कात्रप संघाला दिलं, म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटनं मैदानावरती फलंदाजीनं एक वादळ निर्माण केलंय आणि एक मोठं टार्गेट सेट करण्याचं स्वप्न बाळगतोय कात्रप संघ. हा चेंडू मोठा फटका क्षेत्ररक्षक जज करतोय त्या ठिकाणी, त्याच्या आवाक्याच्या बाहेर अप्रतिम प्रयत्न केला होता, एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या या क्षेत्ररक्षकासाठी, मात्र चेंडू सीमा पार जातो षटकार. आणि जे पारितोषिक लागलं होतं मिलिंदसाठी ते मात्र बाद झाले. आता पारितोषिक त्या ठिकाणी महेश भोईर यांच्याकडनं बॅक टू बॅक 4 षटकारांसाठी हे पारितोषिक खूप मोठं आहे, 7,777 रुपयाचं. मग ते 4 षटकार मारणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. 3 षटकार थोडंसं इझी, मध्ये 4 षटकार दाखवणं कुठेही का होईना मध्ये ते थोडंसं कठीण असेल, म्हणजे जे मान्यवर हुशार आहेत स्वतःचं नाव सुद्धा केलं जात आहे आणि संघाला सपोर्ट सुद्धा केला जात आहे. 4 चौकार जरी आले तरी सुद्धा 3,000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. हे पारितोषिक मध्ये कुठे का होईना थोडंसं चांगलं फलंदाज कन्वर्ट करू शकतील. विशाल मैदानामध्ये सज्ज होतोय. हा चेंडू विशालचा थोडासा आखूड टप्प्याचा होता, चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतो, डायरेक्ट हिट देणं गरजेचं होतं त्या ठिकाणी. मध्ये क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल साहेब आहे त्या ठिकाणी, शाने अतिशय चांगली कामगिरी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून वडवली संघाच्या बाजूने साकारली आहे. आतापर्यंत 3 ते 4 स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ही पारितोषिक ज्यानं पटकावली आहेत, तो क्षेत्ररक्षक मध्ये डायरेक्ट हिट त्या ठिकाणी देऊ शकला नाही आहे. फक्त सिंगल लेवलमध्ये ती धावसंख्या सिंगलने पुढे सरकती आहे. धापलकावरती धावा 29, एक मजबूत स्थिती साकारतोय मैदानावरती. आता मात्र हा कात्रप संघ विशाल बॅकफुटला असेल. हा चेंडू फुल लेनचा होता, वाटर शॉट अप्रतिम फटका दाखवतोय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करताय डीप मध्ये, चेंडू जातोय कव्हरला, यश लाभते क्षेत्ररक्षकाला, मात्र फेकी खराब येते. वडवली संघाचा जर विचार केला तर वडवली संघाचा जो नैसर्गिक खेळ आहे त्यांचा हा स्टँड क्षेत्ररक्षण आणि त्याच गोष्टीला तडा घालण्याचा प्रयत्न केलाय सातत्याने या कात्रप संघानं. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळतीये. 3 धावा एकवटल्या जात आहेत आणि धावसंख्या 3 वेगाने पुढे सरकतीये. 4 धावा एकवटल्या जात आहेत आणि धावसंख्या वेगाने पुढे सरकतीये. धापलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल 33. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. कॅश प्राइज आहे. कात्रप संघाचा सामना जिंकला तर स्पर्धेचे आयोजक चेतन दादा गीते यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल या कात्रप संघाला. गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती विशाल पाटील. एक महागडे षटक, 4 चेंडूवरती 14 धावांची लयलूट केली आहे फलंदाजानं. हा चेंडू फुल टॉस, अजून एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण, वॉट फील्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण मध्ये पाहायला मिळत आहे. ते म्हणजे वडवली संघाच्या बाजूनं म्हणजे विशाल पाटील सातत्यानं चुका करतोय. ज्या वेळी चेंडू ऑफस्टिकला फेकले ते वेगवान चेंडू त्यावेळी यश लाभलाय. मग राऊंड विकेट येऊन हा गोलंदाज चेंज ऑफ द पेस का करतोय याचा विचार मध्ये केला जातोय, कारण ओव्हर द विकेट आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. ऑफस्टिकला जेवढे चेंडू फेकलेत तेवढ्या चेंडूवरती यश लाभलाय आतापर्यंत कात्रप संघाच्या फलंदाजांसमोर प्रत्येक गोलंदाजाला. मात्र हा विशाल वेडेपणा का करतोय याचा विचार या ठिकाणी करावा लागेल वडवली संघाला. कारण तब्बल या षटकामध्ये 16 धावा विशाल पाटील सारख्या गोलंदाजांना खर्च केल्यात. गोलंदाज सज्ज होतो, राऊंड विकेट. हा चेंडू यावेळी फुल लेनचा होता, ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खोदून काढतोय, सिंगल नक्कीच लाभेल. विकास येतो चेंडूवरती, त्यानं मागच्या सामन्यामध्ये कॅच ऑफ द टुर्नामेंट अशा प्रकारचा झेल पकडला होता, तो विकास पाटील चेंडूला फीड करतोय. 3 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट झालाय.
धापलकावरती धावा 3 षटकं कंप्लीट झाल्यानंतर एक मजबूत स्थिती साकारली आहे. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या, त्यानंतर 2 षटकामध्ये तब्बल 31 धावा कुठल्या आणि आपल्यामध्ये किती चांगली फलंदाजी आहे याचा परिचय दिला कात्रप संघाचे फलंदाज अक्षय, त्यानंतर सलामीचे फलंदाज प्रवीणच्या माध्यमातून आणि 36 धावा 3 षटकाखेरी सेट केल्या जातात धापलकावरती. थँक्यू डुजे. 3 षटकांचा वाजवी खेळ पूर्ण झाला आहे. धापलकावरती धावा आलेत. 3 षटकं कंप्लीट झाल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा तुम्ही आतापर्यंत पाहू शकाल. 36 धावा. बरोबर 5 वाजून 1 मिनिटं झाली आहेत. चला पंचांना विनंती करतोय सामना पण लवकर संपवायचा आहे, कारण जास्त वेळ तुम्ही देऊ नका दोन्ही संघांना, कारण फलंदाज जसे जास्त वेळ घेतील तसं त्यांना रिलॅक्स फील होईल आणि एक चांगली फलंदाजी त्यामध्ये ती साकारू शकतील. 5 षटक डीप मध्ये तुम्ही पाहू शकाल. 1 षटक 1 सा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट. 1 षटक डीप लॉंग लेगला. हा चेंडू अरविंद पाटीलचा अतिशय चांगला फटका कन्वर्ट करतोय. एक टॅलेंटेड आणि इम्प्रेसिव्ह क्रिकेटमध्ये तुम्ही पाहायला मिळतं. आपण किती ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळू शकतोय, आपण किती हार्डवर्क दाखवू शकतोय हे दाखवून दिलं मैदानावरती अक्षयनं. कारण अक्षयला माहिती आहे प्रवीण विस्फोटक फलंदाजी करतोय, त्या प्रवीणला सेकंडवरती आमंत्रित केलं आहे आणि सिंगलने धावसंख्या पुढे सरकते 37. मध्ये अरविंद पाटील एक अनुभवी गोलंदाज आहेत. हा चेंडू अजून एक मोठा फटका, क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू नो मॅच मध्ये लँड होतोय, अतिशय वेगाने येतोय कल्पेश. तोपर्यंत चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत 2 धावा वेगानं कंप्लीट. चांगला तालमेल या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. आय सेटल होणं क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे. तुमची चेंडूवरती नजर होणं, त्यानंतर तुमचा संवाद असणं, कारण संवादमधून जर स बाहेर काढला तर वाद निर्माण होतो आणि क्रिकेटमध्ये संवाद खूप गरजेचा आहे आणि तो चांगला संवाद पाहायला मिळतोय या ठिकाणी कात्रप संघामध्ये. हा चेंडू रिव्हर्सचा वापर, यष्टीरक्षक बीट होतोय, फलंदाज धावचीत होऊ शकतील. चांगला कॉल केलाय त्या ठिकाणी स्ट्रायकर फलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. नकार केला प्रवीणनं, कारण अक्षय वेगानं धाव सोडण्याचा प्रयत्न करत होते, कारण खेळपट्टीवरती चित्त्याची चपळाई दाखवणं हे काम आहे फलंदाज अक्षयचं, मध्ये नकार देतोय प्रवीण. हा चेंडू सातत्यानं काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. मग गोलंदाज स्वतःकडे असलेला अनुभव मदतीत सादर करतात. मग वडवली संघ जशा प्रकारे सातत्यानं मी मदती उतरताना पाहिला, तो गेम प्लॅन पाहिला, तो गेम प्लॅन या क्षणांमध्ये ती पाहायला मिळत नाही आहे, कारण सातत्यानं थोडासा मार पडतो गोलंदाजाला. मग अरविंदनं सुटकेचा श्वास सोडून दिलाय. हा चेंडू अतिशय चांगला स्ट्रोक, आउटफील्ड फास्ट आहे, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. गुणवत्ता दाखवतोय चेंडू. बॅकफूट पॉईंटवरनं सीमा पार, 4 धावा. चौकारानं धावसंख्या एक मजबूत स्थिती निर्माण करून देते या कात्रप संघाला. असं वाटलं होतं हा वडवली संघ कात्रप संघाला 35 ते 40 धावेपर्यंत रोकेल. मध्ये त्याच कात्रप संघानं स्वतःची गुणवत्ता सादर करत असताना 43 धावा 4 षटक मार्गस्थ असताना धावपलकावरती आतापर्यंत कुठलेत. शेवटचा चेंडू आहे
हा चेंडू अजून एक मोठा फटका, क्षेत्ररक्षक जज करतोय, झेल पर्यंत आलेत, मग लास्ट मुमेंटला झेल आता मधनं सुटलाय आणि त्याचाच फायदा उचललाय मैदानावरती, तो म्हणजे कात्रप संघाच्या फलंदाजानं. आणि 4 षटकांचा वाजवी खेळमध्ये पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आफ्टर 4 ओव्हर्स कोलमोजा 45. एक चांगली भागीदारी पाहायला मिळाली फलंदाज प्रवीण आणि अक्षय मध्ये आणि मोठं टार्गेट सेट करण्याकडे वाटचाल करतोय हा गावदेवी कात्रप संघ. डीजे चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, माझी वरदेवी आईचे मथर गावाला, माझी वरदेवी आईचे मथर गावाला, चैत पाकाचे महिन्याने येईन. 4 षटकांचा खेळ मध्ये पूर्ण झाला आहे. धावफलकावरती धावाले 45. समोर वडवली सारखा एक बलाढ्य संघ फाईट देतोय, त्यामुळे कुठे का होईना 50 ते 55 धावा येणं खूप गरजेचं होतं आणि त्या धावा मैदानावरती निर्माण केल्या जातात. कात्रप संघाचे फलंदाज प्रवीण आणि अक्षयच्या माध्यमातून अप्रतिम भागीदारी पाहायला मिळते. फक्त एका धावेचं योगदान दिलं होतं विकासनं, मिलिंद शून्यावरती बाद झाले, म्हणजे तब्बल 44 धावेची भागीदारी या मैदानावरती दाखवून दिली आहे. फलंदाज अक्षय आणि फलंदाज प्रवीणनं 2 षटकार 1 चौकार दाखवला. त्यानंतर अक्षयनं मध्ये सिंगल डबल आणि टिबल मोठी धावफलकावरती धावा नोंदवली आहे कात्रप संघाच्या बाजूनं. वडवली संघाकडे विशाल सारखे फलंदाज आहेत, विकास आहेत, कल्पेश आहेत, त्यानंतर रुपेश सारखा फलंदाज आहे, कमलेश सारखा डाव्या त्याचा विस्फोटक फलंदाज आहे, भाई सारखा फलंदाज आहे, अरविंद पाटील सारखा फलंदाज आहे. त्यामुळे कुठे का या धावा येणं खूप गरजेचं होतं. स्लॉगरचं षटक आकाश पाटील, पहिला चेंडू आकाशचा मिस टायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक येतो रुपेश चेंडूवरती, सॉरी कल्पेश येतोय, कल्पेश चेंडूला जोपर्यंत फीड करेल तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इझिली कंप्लीट केल्या जातात. 50 धावेच्या जवळ येतोय मैदानावरती हा गावदेवी कात्रप संघ आणि धावफलकावरती धावा 47. स्लॉगरचं षटक आहे आकाशचं, आकाशच्या माध्यमातून कमबॅकची अपेक्षा नक्कीच असेल वडवली संघाला. तो आकाश पाहायचं मध्ये कितपत रोखतोय. आकाश थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू फेकतोय, जो थोडीशी चेंडू अजूनपर्यंत पुढे आले तर फिरकीचा वापरतो, यश लाभू शकेल गोलंदाजाला. हा चेंडू वेगवान फेकला होता, अरविंद पाटील त्या ठिकाणी धाव घेण्याची संधी आहे, म्हणजे तोपर्यंत इझिली सिंगल त्या ठिकाणी कन्वर्ट केली जाते. सिंगलना धावसंख्या पुढे सरकतीये. धावफलकावरती धावा 48. 5 क्षेत्ररक्षक तुम्ही डीप मध्ये पाहता, 1 क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग, 1 क्षेत्ररक्षक स्क्वेअर ऑफ द विकेट, 1 क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला, 2 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला, डीप मध्ये 1 एक्स्ट्रा कव्हर, 1 लॉंग ऑफ. 38 सेकंडचा विचार केला तर 1 मिड ऑफ आहे, 1 फर्स्ट स्लिप, 1 शॉर्ट थर्ड मॅन, 1 यष्टी रक्षक. हा चेंडू फ्रंट फुटला आले, फलंदाज यष्टी जीत होतो त्या ठिकाणी. प्रवीणच्या खेळीचा मैदानावरती अंत झालाय. धावफलकावरती धावा मैदानावरती 48 आणि फलंदाजानं 11 चेंडूवरती 23 धावेचं योगदान दिलंय आणि त्या फलंदाजाला परतावं लागतं मैदानावरती. नवीन फलंदाज येतो 5व्या क्रमांकावरती सुमित. गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती आकाश पाटील, अतिशय चांगली गोलंदाजी आता मध्ये आकाशच्या मध्ये पाहायला मिळते. कमबॅक करून देतोय कल्याण डोंबिवलीतील एक दादा संघ, वडवली संघ, ज्या संघाला कमी लेखून चालणार नाहीये. कित्येक विक्रम या संघाच्या नावावरती आहेत. मागच्या वर्षी ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ट्रॉफ्या संघानं जिंकल्या होत्या, तो संघामध्ये तुम्ही पाहता वडवली संघ.
आत्ताच एक स्पर्धा झाली सिद्धी करवलेच्या मैदानावरती, त्या ठिकाणी भादवड सारख्या बलाढ्य संघाला परास्त केलं होतं आणि अतिशय चांगली कामगिरी केली होती कमलेश पाटीलला. आणि मॅन ऑफ द सिटी बाईक ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक त्या ठिकाणी मिळालं होतं कमलेशला. त्याच्यासारखा विस्फोटक फलंदाज आहे त्यामुळे कुठे का होईना 60 धावा सेट करणं खूप गरजेचं असेल कात्रप संघाला. 50 धावा सांघिक कंप्लीट होत आहेत या ठिकाणी कात्रप संघाच्या. अजूनपर्यंत 2 चेंडू बाकी आहेत. सांघिक 50 धावा कंप्लीट होतात. एक जोरामध्ये टाळ्या उद्या कात्रप संघासाठी. गोलंदाज मध्ये कमबॅक करून देतोय आकाश पाटील. हा चेंडू फुल लेनचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक. विकास जज करतोय मध्ये चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत विकास. झेल मात्र मिस होतोय त्या ठिकाणी आणि 2 धावेचं योगदान मिळतंय या गावदेवी कात्रप संघाला. धावसंख्या 2 ने पुढे सरकतीये. धापलकावरती धावा 52. 52 धावा धापलकावरती आलेत. अजूनपर्यंत स्लॉगरच्या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहायचं कितपत धावा सेट करतोय कात्रप संघ, कारण समोर एक मोठा संघ फाईट देतोय. चेंज द गेम वडवली. हा चेंडू मोठा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार. सुरुवात चांगली केली, शेवट गोड करतोय कात्रप संघ आणि 58 धावा धापलकावरती आलेत आणि 59 धावेचं टार्गेट सेट केलंय कात्रप संघानं. सर्व्हिस टॅक्स आणि वॅट दुर्मिळ संधी लाख मोलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट दुर्मिळ संधी लाख मोलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट दुर्मिळ संधी लाख मोलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट दुर्मिळ संधी लाख मोलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट दुर्मिळ संधी लाख मोलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट दुर्मिळ संधी लाख मोलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट दुर्मिळ संधी लाख मोलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट दुर्मिळ संधी लाख मोलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट दुर्मिळ संधी लाख मोलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची.
भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची. प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची. प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि डीजे 59 धावांचं मोठं आव्हान घेऊन मैदानात उतरलाय हा वडवली संघ. पण बघतोय सलामीची जोडी विशाल आणि कल्पेश. स्ट्राइक एंडवर विशाल, नॉन स्ट्राइक एंडवर कल्पेश. तर वैयक्तिक बल सांगितलं पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी याला गोलंदाज. आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर अक्षय. तर इथे कात्रप संघासाठी पारितोषिक येत आहे. जर आपण हा सामना विजय झाला तर तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक जर राकेश सोनावणे यांच्याकडून लावण्यात आलेलं आहे. तर लागोपाठचे 3 षटकार लगावले तर धनराज मात्रे यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर ATM खुलं केलंय मात्र इथे आमच्या मान्यवरांनी. तर पाहूयात सामना. येणारे 30 चेंडू जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. ते म्हणजे वडवली संघाला. सलामीची जोडी आपण बघतोय विशाल, नॉन स्ट्राइक एंडवर कल्पेश. तर पहिला गोलंदाज सामना करतोय अक्षय. चांगला चेंडू, इतका चांगला फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवतोय. चेंडू वन बाउ सीमारेषे पार, चौकार. सोन्याच्या 4 चैनी आम्ही घालताव गल्यान, आम्ही घालताव गल्यान, आम्ही घालताव गल्यान. चौकार आणि ते आगाज करतोय विशाल पाटील, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. वडवली संघ, चेंज द गेम वडवली संघ. आणि चौकारने खातं उघडतो आपल्या सांघिक कोट्यातील, वैयक्तिक कोट्यातील. चांगला चेंडू, ब्लॉक उलपतीचं चेंडू, मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण दाखवतोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये, मात्र 2 धावा बघता बघता कंप्लीट. धावसंख्येत 2 ने भर पडतीये. धावसंख्येत आपण पाहायला मिळते 6 धावा. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा खर्च करतोय. तर येणारे 30 चेंडूंमध्ये 59 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं ते म्हणजे कात्रप संघाकडून. तर लागोपाठचे 3 चौकार लगावले. तर मंगेश म्हात्रे यांच्याकडून देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक वडवली संघासाठी लावण्यात आलेलं आहे. पाहूयात पुढील चेंडू. पुन्हा एकदा अक्षय सामना करतोय फलंदाज विशाल पाटील. चांगला चेंडू, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्येत आपण पाहायला मिळते 7 धावा. बघू शकता 59 धावांचं मोठं लक्ष, मोठं डोंगर उभारलं गेलं होतं कात्रप संघाच्या मधून. तितकी चांगली खेळी पाहायला मिळाली, बरदार खेळी केली अक्षय याने. आमच्या 5-5 बोटान, आमच्या 5-5 बोटान, आमच्या 5-5 बोटान. आमच्या चालतान गाऱ्या, आमच्या चालतान सायट्या, आमच्या चालतान गाऱ्या, आमच्या चालतान सायट्या. बिल्डिंग बदलापूर शहरामध्ये आमची बदलापूरची नगरी न आम्ही हाव कात्रपच आगरी. आमची बदलापूरची नगरी न आम्ही हाव कात्रपच आगरी. तर नक्कीच 2,000 रुपयाचं पारितोषिक देखील इथे लावण्यात आलेत. आमचे आयोजक माननीय श्री चेतन दादा गीते. जर कात्रप संगीत विजयी ठरतोय तर त्यांच्यासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक. तर वैयक्तिक पहिलं संघटनेतील दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय तो म्हणजे सुमित. आणि सलामीची जोडी विशाल आणि कल्पेश अजूनही मैदानात. सामना करेल सुमित याचा. पहिला चेंडू विशाल पाटील.
चांगला चेंडू सन्मान दिलं हलक्यात खेळून काढलाय धावबाची संधी होती मात्र निर्धाव चेंडूची सांगता फॉलो थ्रू मध्ये तितकं चांगलं क्षेत्ररक्षण चांगला चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न वेगवान चेंडूची डिलिव्हरी होते निर्धाव चेंडूची सांगता बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव प्रेशर क्रिएट केलं जाते सातत्याने वडवली संघावर तो म्हणजे कात्रप संघ चांगला चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते पंच उचलून धरत नाही अपील मात्र अजून एक निर्धाव चेंडू बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव फेकतोय सुमित 4 षटकांमध्ये 50 धावांची गरज असताना हे 3 चेंडू मात्र इथे निर्धाव फेकताना दिसतोय कात्रप संघाचा गोलंदाज तर प्रेशर क्रिएट केलं जातं विशाल पाटीलवर विशाल पाटीलची वादळी खेळी नेहमीच तारणारा ठरत असते या संघासाठी मात्र तो बॅकफूट वर जाताना दिसतोय चांगला चेंडू तितकंच खराब यष्टीरक्षण मागे बॅकअप देखील तितकाच चांगला होत नाहीये जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात पंच आमच्याकडे खून करतात सोयरी चेंडू वाईड +2 अशी 3 धावेने धावसंख्या वाढतीये धावसंख्या धावफलकावर पाहू शकता आपण 12 धावा तर नक्की सुवर्ण संधी असेल दर्शन म्हात्रे आणि स्वप्नील पाटील जर कुठल्याही प्रकारचं झेल पकडतात तर तेजस पाटील यांच्याकडून आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय सुमित पुढील चेंडू सामना करतोय विशाल तर मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतायत सोयरी चेंडू अजून एक वाईड बॉल लाईन दिशाहीन गोलंदाजी पाहायला म्हणजे सुमित कडून मात्र चांगला स्टार्ट पाहायला मिळाला 3 चेंडू निर्धाव फेकले होते त्यानंतर 2 चेंडू खराब फेकलेत सुमितने पुन्हा एकदा सुमित ऑन बॉलिंग मार्क सामना करतोय फलंदाज विशाल पाटील चांगला चेंडू तितकाच मोठा फटका विशालच्या बॅट मधून चेंडू साइड स्क्रीन वर अप्रतिम दर्जेदार षटकार 6 धावा धन्यवाद डीजे तर या 6 धाब्याने धावसंख्या वाढली आहे धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 19 धावा तर 3 चेंडू निर्धाव फेकले होते मात्र चौथ्या चेंडूवर तब्बल 10 धावा खर्च केला 2 चेंडूंचा मारा पुन्हा एकदा चेंडू मात्र पायांवर आदळतोय स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतात लेग बाईची सुरुवात 1 धाव येते धावसंख्येत 1 ने भर पडते धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 20 धावा अजून एक चेंडू मला वाटतं या षटकातील शिल्लक आहे माफ करा 2 धावा घेतल्या तिथे धावसंख्येत 2 ने भर पडते धावसंख्येत पाहायला मिळते 21 धावा पुढील चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची सांगत होते धावसंख्या कायम 2 षटकाच्या संपतीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 21 धावा तर थोडस महागडे षटक येत आहे कारण पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या तर म्हणजे 9 तर दुसऱ्या षटकामध्ये सुमित म्हणजे 3 चेंडू पहिले 3 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर थोडी खराब कामगिरी करतोय आणि धावा खर्च केल्यात ते म्हणजे तब्बल 12 धावा डीजे धन्यवाद डीजे तर वैयक्तिक पहिलं सांगीकडील तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय विकास भांडेचा वापर केला जातोय
अजून सलामीची जोडी मैदानात उपस्थित आहे. विशाल आणि कल्पेशला पाहू शकता. स्ट्राईक एंडवर आपण बघतोय कल्पेश, तर विशालने एक षटकार लगावून मागच्या षटकात मात्र चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. धावफलकावर पाहू शकता 2 षटकाच्या समतेनंतर 21 धावा धावफलकावर. तर येणारे 3 षटक 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र गरज आहे ती म्हणजे 38 धावांची. संजय दामू भोपी यांच्या स्मरणार्थ जर कात्रप संघ विजयी ठरतो तर आमचे गणेश गीते यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. विकास पहिला चेंडू सामना करतोय कल्पेश. चांगला चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर 21 धावा धावफलकावर नंतर 2 धावा धावून काढल्यात आणि धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्येत धावफलकावर बघू शकता आपण 23 धावा. पुढील चेंडू तितका चांगला फटका मात्र इथे चूक करतोय क्षेत्ररक्षक. जिथे 1 धाव होती डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. धावबाद होतोय विशाल पाटील. मोठा गडी बाद होतोय. संघाचा कर्णधार तारणहार इथे मात्र परतताना दिसतोय आपल्या डगआउट मध्ये. विशाल पाटील बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानात जाताना बघतो आपण विकास याला. रनआउटच्या स्वरूपात धावबादच्या स्वरूपात दुसरा पेन घे ना तो बघ. तर विकास पुढील चेंडू सामना करतोय फलंदाज कल्पेश. चांगला चेंडू टप्पा पडल्यावर लो राहतोय मात्र यष्टीरक्षक चूक करतोय. चेंडू थांबणार नाहीये. नशिबाचा चौकार. 22 सुरुवात 4 धावा येतात. धावसंख्येत 4 ने भर पडते. धावसंख्येत धावफलकावर 28 धावा. धन्यवाद डीजे. तर योगेश मात्रे व तेजस पाटील यांच्याकडून जर विकेट हॅट्रिक संपादन केली विकास याने तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. धावसंख्या धावफलकावर पाहू शकता पण 28 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. तब्बल 59 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलं होतं या कात्रप संघाने आणि त्याचं पाठलाग करताना दिसतोय हा वडवली संघ. तर चांगली झुंज देतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना धावसंख्या लगावली गेली आहे. धावफलकावर 28 धावा आपण बघू शकतो. पुन्हा एकदा विकास ऑन बॉलिंग मार्क. सामना करतो फलंदाज कल्पेश. चांगला चेंडू गुडलँड स्पॉटवर चेंडू अति वेगाने ट्रॅव्हल होतोय. बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये.
निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या कायम. धावफलकावर पाहू शकता आपण 28 धावा. पुन्हा एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय विकास भांडे. सामना करतोय फलंदाज कल्पेश, ज्याची बॅट आता अजूनपर्यंत शांत आहे. चांगला चेंडू. पंचांकडे स्वैर चेंडूची मागणी केली जाते. पंचांचे अपील उचलून धरत नाहीयेत. पंचांशी वाद घालायचा नाहीये. तुमचे पंच निर्धाव चेंडूची सांगत होते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या कायम. धावफलकावर 28 धावा आपण बघू शकतो. विकास षटकातील शेवटचा चेंडू. विकास याचा सामना करेल फलंदाज कल्पेश. तर मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. फाईन लेग सीमारेषे पार. अजून एक चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. विशाल विशाल लक्ष द्यायचं. आमचा कुठल्याही प्रकारचा प्रतिनिधी ते मैदानात जाता कामा नये. वडवली संघ आपण जरा लक्षात घ्यायचं आहे. विशाल धावसंख्या धावफलकावर बघू शकतो आपण 3 षटकाच्या संपतेनंतर 32 धावा. धन्यवाद डीजे. तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 27 धावांची गरज आहे या वडवली संघाला. तर पाहूयात 59 धावा इथे चेज होत आहेत की 59 धावांचं डिफेंड केलं जात आहे. आपण सामना बघतोय आजच्या दिवसातील अंतिम सामना. कात्रप विपक्ष वडवली दोन संघांमध्ये. एक बदलापूर परिसरातील दादा संघ म्हणून ओळख आहे या कात्रप संघाची. तितकाच मातबगर संघ कल्याण डोंबिवली परिसरातील चेंज द गेम वडवली संघ. आपण बघतो या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील दोन्ही संघ 2 फेऱ्या जिंकून या तिसऱ्या फेरीमध्ये अंतिम सामन्यामध्ये कूच केली होती, आगेकूच केली होती. तर या दोन सामन्यामध्ये
अप्रतिम लढत पाहायला मिळते. वडवली संघाने नाणेफेकी जिंकली होती. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. आमंत्रित केलं होतं कात्रप संघाला फलंदाजीसाठी. प्रथम फलंदाजी करत असताना कात्रप संघाने तब्बल 5 षटकांमध्ये 58 धावा कुठून काढल्या आणि 59 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं. ते म्हणजे वडवली संघा समोर आणि ते 59 धावा चेज करत असताना पण बघतोय वडवली संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर लगावली गेली धावफलकावर 32 धावा. अजूनही 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. तर वैयक्तिक दुसऱ्या सांगितलं 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाचा वापर केला जातो. पुन्हा एकदा अक्षय ऑन बॉलिंग मार्क बघतोय. अक्षयला पुन्हा एकदा बोलवण्यात येत आहे. गोलंदाजीसाठी जे अक्षयने पहिलं षटक हाताळलं 9 धावा खर्च केल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तर अक्षयचा वापर करण्यात येत आहे. तर स्ट्राईक एंडवर आपण बघतोय फलंदाज विकास. पुढील पहिला चेंडू आउटसाइड दी लेग स्टंप दिली. पंच आमच्याकडे दर्शक लाईन खराब आहे चेंडूची. स्वैर चेंडूने सुरुवात करतोय. वाईड बॉल अतिरिक्त धावसंख्या वाढतीये. धावसंख्या दाखल बघू शकता म्हणजे 33 धावा. तर मात्र समीकरण बदलत आहे. येणारे 12 चेंडू 26 धावांची गरज. चांगला फटका मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न व्ही झोन मध्ये खेळून काढतोय लॉंगॉनचा खेळाडू. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक धाव. धावसंख्येत एकने भर पडतीये. धावसंख्येत फलकार पाहायला मिळते 34 धावा आपण बघू शकतो. तर सलामीचा फलंदाज स्ट्राईक एंड वर आपण बघतोय कल्पेश याला. अक्षयचा पुढची चेंडू सामना करतोय कल्पेश. अकूट टप्प्याचा चेंडू मात्र इथे थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फलंदाज मात्र इथे धाव बाद होतोय. आम्ही कोली बांधव आमचा डोलीचा धंदा आमचा डोलीचा धंदा आम्ही बारण डोलीला. आमचे रक्ताने एक वीरा मावली आमची हिंमत आहे खंडू देवाची. आमचे रक्ताने एक वीरा मावली आमची हिंमत आहे खंडू देवाची. आमचे रक्ताने एक वीरा माऊली आमची हिंमत आहे खंडू देवाची. आमचे रक्ताने एक वीरा माऊली आमची हिंमत आहे खंडू देवाची. धन्यवाद डीजे. मात्र कल्पेश इथे बाद होतोय. सलामीचा जोडी इथे मात्र पुन्हा एकदा तंबूत दाटण्यात यशस्वी ठरलाय म्हणजे अक्षय. तर इथे विशाल बाद झाले होते धावबाद आणि कल्पेश देखील धावबाद होतोय. म्हणजे धावबादच्या स्वरूपात 2 फलंदाज बाद झालेत वडवली संघाचे विशाल आणि कल्पेश. नवीन फलंदाज मैदानात जाताना बघतोय आपण कमलेश याला. कमलेशच्या माध्यमातून आपण एक षटक पाहिलं. 14 धावा खर्च केला होता त्या कमलेशने. तर पाहूयात तर धावा इथे वसूल करू शकतोय का. कारण समीकरण मैदानात उरलंय. येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती म्हणजे 24 धावांची. धावसंख्या लगावली गेली धावफलकावर 35 धावा. अजूनही 10 चेंडू 24 धावांची गरज असताना अक्षयचा वापर केला गेलाय. आपल्या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अक्षयने धावा खर्च केला होता 9. आतापर्यंत चेंडूची फेकी केली 2 आणि धावा खर्च केले तब्बल 3. तर कमलेश नवीन फलंदाज मॅन स्ट्राईक सामना करतोय अक्षय याचा पुढील चेंडू. समीकरण मैदानात उरलंय 10 चेंडू आणि 24 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी या चेंज द गेम वडवली संघाला. मात्र इथे त्या धावा डिफेंड केल्या जात आहेत का कात्रप संघाच्या माध्यमातून. अकूट टप्प्याचा चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. दिशा खराब आहे चेंडूची. स्वैर चेंडू अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या दाखल पाहू शकता आपण 36 धावा. अजूनही 23 धावांची गरज येणारे 10 चेंडूंमध्ये. तर दोन्ही बाजूस बॅलन्स आहे. अजूनही सामना बॅलन्स आहे कारण चांगली झुंज देतोय हा वडवली संघ ते कात्रप संघाला. तर 59 धावांचं डोंगर रचलं गेलं होतं. 59 धावांचं डोंगर इथे फोडून काढण्यासाठी मैदानात जोडी उपस्थित आहे ती म्हणजे विकास आणि कमलेश. चांगला चेंडू. चेंडू पायांवर आदळतोय मात्र इथे खराब थ्रो. एकच धाव. धावसंख्येत लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्येत एकने भर पडतीये. धावसंख्या धावफलकार बघू शकता आपण 37 धावा.
तर अक्षय पुढील चेंडू सामना करतोय फलंदाज विकास जो 1 डाऊन साठी आला तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या कायम धावफलकावर 37 धावा पाहू शकतो आपण. अजूनही 22 धावांची गरज. अजून 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. पुढील चेंडू ते मात्र चांगला फटका ऑन साइडला घेऊन काढला कार्पेटच्या सहाय्याने. मयूर तिथे क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल होतं. पहिल्याच चेंडूमध्ये पहिल्याच ऍक्शन मध्ये चेंडू गॅदर करता आला नव्हता. 2 धावा मात्र इथे लाभतात. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्येत धावफलकावर 39 धावा पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू अजूनही 20 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. तर इथे फलंदाज विकास आणि कमलेश आपण बघू शकतो. विकास याला स्ट्राइक वर. चांगला चेंडू तितका चांगला फटका स्क्वेअर कट करतोय स्वप्नील पाटील तिथे उपस्थित. एकच धावेवर समाधान. 4थं षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लगावली गेल्या 40 धावा. अजून 19 धावांची गरज. डीजे धन्यवाद डीजे. तर अंतिम टप्प्यात येऊन ठेपला हा सामना आपण बघतोय. वडवली विपक्ष कात्रप या दोन संघांमध्ये 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 19 धावांची गरज. तर गोलंदाजाचा वापर केला जात आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय नवीन गोलंदाज मयूर दिवेकर चा वापर केला जात आहे. 6 चेंडू 19 धावा. फलंदाज स्ट्राइकवर आहे विकास. नॉन स्ट्राइकवर कमलेश. ही जोडी मात्र इथे तारणहार ठरते की नाही आपल्या संघासाठी वडवली संघासाठी आपण सामना बघतोय. वडवली विपक्ष कात्रप 6 चेंडू निर्णायक असतील कारण 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू 19 धावा. पहिला चेंडू या षटकातील मयूर याचा सामना करतोय फलंदाज विकास. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी पुल करतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीये. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषे पार नाही जात आहे. मात्र तिथे चांगली फिल्डिंग विकास भांडे करतायत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मानस केला गेला. इथे 4थ्या धावेसाठी फलंदाज बाद. 3 धावा कंप्लीट. धावसंख्येत 3 ने भर पडते आणि अजून एक फलंदाज बाद. धावसंख्येत आपण बघू शकतो 43 धावा. अजूनही 16 धाव्यांची गरज आहे. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी मात्र 16 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानात येताना बघतोय आपण अरविंद 5व्या क्रमांकाचा खेळाडू आपण बघतोय अरविंद याला. मयूर चांगला फटका सरळ रेषेत खेळतोय. स्ट्रेट ड्राइव्ह तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. तर इथे थोडीशी चूक करताना दिसत आहेत. नशिबाचा पंच आपण खून द्यायचे. फलंदाज बाद. डायरेक्ट हिट झालाय नाही. दोनच रन आहेत. धन्यवाद.
कारण फलंदाजाच्या बॅटला लागून तो चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तर 2 धावा धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्येत अफलकार बघू शकता 45 धावा. अजूनही 14 धावांची गरज. 4 चेंडू 14 धावा. मयूर सामना करतोय फलंदाज विकास. चांगला चेंडू ब्लाइंड स्ट्रोक पूर्णपणे निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या कायम. धावफलकार बघू शकता आपण 45 धावा. अजूनही 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. म्हणजेच मोठे 2 फटके मारावे लागतील येणाऱ्या 2 चेंडूंवर जर सामना विजय व्हायचा असेल तर. मयूर तर मात्र मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्येत धावफलकार पाहायला मिळते 47 धावा. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. निर्णायक षटक. दोन्ही चेंडूवर षटकार लगावे लागतील. चांगला चेंडू ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. चेंडूला सन्मान दिलाय मात्र सामना खुला झालाय. एकच धाव. वडवली संघ इथे पूर्णपणे बॅकफुटवर. तर मात्र गरज आहे 1 चेंडू आणि 11 धाब्यांची. अशक्य असं आव्हान. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अप्रतिम गोलंदाजी. सामना विजय ठरलाय. कात्रप संघ सुपर 3 मध्ये दाखल होतोय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं इथे मी आभार व्यक्त करतो आणि आजचा दिवस इथे संपतो. घोषित करतो. बसला गवळीला